25,000 इतके असून आणि ढोकी गावामध्ये हा कारखाना गेले 3 वर्ष सावंतसाहेब चालवतात आणि कारखान्याची जमीन 358 एकर आहे आणि ही पाण्याची विल्हेवाट लावता त्यांनी पाणी पूर्ण जमिनीत सोडलेलं आहे आणि ढोकीमध्ये जी बोरची व्यवस्था आहे ते पाणी त्या बोरमध्ये गेल्यामुळं ढोकीतल्या प्रभाग 4, 5, 6 किंबहुना पूर्ण गावाला आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. हे कुठलाही राजकीय आरोप नाही आहे. आत्ताच न्यालबाई संग्रामबाई ह्या गावातल्या महिला आम्ही भेटलो कलेक्टर साहेबांना. त्यांनी 2 दिवसामध्ये अहवाल देऊन ॲक्शन घेतो असं सांगितलेलं आहे. पण माझी एकच विनंती आहे, ढोकी आणि 4 गावाची पाणी पुरवठा बंद आहे ती शासनाने ताबडतोब चालू करून ढोकीच्या नागरिकांना चांगलं पाणी दिलं पाहिजे. एवढी एक रास्त मागणी गावाची होती मी करतो आहे आणि कारखान्याच्या विरोधात जे काय कायदेशीर ॲक्शन घ्यायची ती घेतली पाहिजे. आणि मी सर्व पत्रकार बंधूंना आव्हान करतो, हा प्रश्न राजकारणाचा नसून लोकांच्या आवडीशी निगडीत आहे. त्यामुळं आपण आपल्याला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त हा विषय मांडून आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा. थोडं म्हणून थांबतो.